मला काय माहिती. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? हो हो, हा, एकदम व्यवस्थित. येतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम कांडव कुटुंबियांना सर्व नमस्कार करतो. सर्व कुटुंबियांना नमस्कार करतो, धन्यवाद देतो. आणि त्यांनी मला आज जी हरिपाठ चिंतन करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. अभ्यास करताना एक गोष्ट अशी लक्षात येते की कांडव कुटुंबीय कदाचित म्हणतील की श्रीगुरूंना आधी वंदन करण्याच्या आधी तुम्ही आम्हाला वंदन सगळ्यांना कसं काय केलं. पण मी सर्वांमध्ये श्रीगुरू पाहतो आणि तुम्ही सगळे श्रीगुरु रूप म्हणजे ब्रह्मरूप म्हणजे पुन्हा हरिरूप आहात असा आत एक निर्णय आहे. म्हणून या सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना वंदन करण्याचं महत् भाग्य मला मिळतंय आणि एक चिंतन सेवा मांडायला मिळतीये. मुख्य विचार काय आहे, आत्ताच परिचय बोलताना त्यांनी एक त्याच्या आधी जे काय बोलणं केलं त्याच्यामध्ये हरिपाठाचा अभ्यास करायचा आहे ही भूमिका आपल्या पुढे मांडलेली. आणि ती भूमिका आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण अभ्यास हे एक षडलिंग आहे. आपले श्री शंकर महाराज खंदारकर आजे गुरु त्यांनी षडलिंगांचा विचार खूप छान पद्धतीने मांडलाय. तो आपण या प्रस्तावनेत त्याचा विचार करणार आहोत. हरिपाठाच्या प्रारंभी जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा माझा दृष्टिकोन काय असणार आहे तो मी प्रथम नमूद करतो की ही चिंतन सेवा मी मांडणार आहे ती माझ्यासाठी मांडणार आहे. आणि तुम्ही सगळी ही चिंतन सेवा जे ऐकणार आहात ते स्वतःला समजून घेण्यासाठी ऐकणार आहात आणि मी माझ्या चिंतनासाठी मांडणार आहे. म्हणजे एकूण काय आहे, इथे एक सुंदर अभ्यास हरिपाठाचा हा घडला पाहिजे. कारण हरिपाठे गेले ते निवांतची ठेले अशी एक भूमिका मांडलेली आहे. म्हणजे हरिपाठाचं चिंतन केलं असता आपण आपल्या आनंदाशी एकरूप होतो, ही भूमिका हरिपाठाची आहे. तर हरिपाठाच्या भूमिकेला आपण जेव्हा विचाराला सुरुवात करतो त्यावेळी काही संदर्भ ग्रंथांचा विचार मी आपल्या पुढे मांडणार आहे की मी ते संदर्भ घेतलेत आणि ते पुढेही अभंग संपेपर्यंत घेत राहणार आहे. म्हणून त्या मंडळींना मी आधी वंदन करतो की श्री शंकर महाराजांचा हरिपाठ आहे, त्यांचे 3च अभंगांचा हरिपाठ आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी 27 अभंग लिहिले, पण काय झालं ते उरलेले अभंग जे आहेत ना ते उंदरांनी खाऊन टाकले. आणि मला जे कळलं ते असं होतं की श्री शंकर महाराज म्हणजे माझे आजे गुरु असं म्हणाले की ज्या अर्थी ते उंदरांनी खाऊन टाकले त्या अर्थी ते उर्वरित अभंग काही प्रसिद्ध व्हावेत म्हणजे लिखित स्वरूपात प्रसिद्ध व्हावेत अशी काही भूमिका त्या पांडुरंगाची दिसत नाहीये. म्हणून त्यांचं 3च अभंगांचं पुस्तक झालेलं आहे. पण ते 3 अभंगांचं पुस्तक हे 250 पानांचं आहे, 250-300 पानांचं आहे. पण फार सुंदर खोलवर चिंतन त्या हरिपाठाचं अभंगाचं चिंतन त्या श्री शंकर महाराजांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे. तोही संदर्भ माझ्या अभ्यासाला असणार आहे. दुसरा जो संदर्भ आहे तो माझ्या श्रीगुरूंचा आहे. म्हणजे माझे श्रीगुरू डॉक्टर काका त्यांनीही हरिपाठाचं चिंतन लिहिलंय, पण ते अतिशय थोडक्यात लिहिलेलं आहे. आणि ते थोडक्यात असलेलं चिंतन आहे तेही तेवढंच उपयुक्त आहे. कारण तेवढा थोडक्यात चिंतन मांडलेल्या ग्रंथाचा अधिकारी व्हायचं म्हणलं की आपली बुद्धिवृत्ती अत्यंत सूक्ष्म असावी लागते. मग त्यासाठी आपल्याला थोडंसं विशाल असं पुस्तक असलेलं जे आहे ते चिंतन करण्याची आवश्यकता पडते. आणि मग असे श्री शंकर महाराज आणि माझे श्रीगुरू डॉक्टर काका यांच्यामध्ये एक पुस्तक आहे आणि ते आहे बाबाजी महाराज पंडित, हे श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य आहेत. त्यांना वेदांत केसरी अशी सुद्धा पदवी लोकांनी दिली आहे. तर त्यांचा जो हरिपाठ आहे तो भक्ती आणि ज्ञानाचा संगम असलेला आहे. हरिपाठ भक्तीपर आहेत असं सगळेच म्हणतात, वादच नाही, हरिपाठ भक्तीपर आहेच. पण
हरिपाठात ज्ञानरूपतेचा विचार म्हणजे ज्ञानलक्षणेचा विचार हाही तेवढ्याच समर्पकपणे केला गेलेला आहे, तेवढ्याच पक्केपणाने केला गेलेला आहे. आणि श्री बाबाजी महाराज पंडितांनी या दोन्हींचा संगम अतिशय सुरेख केलेला आहे. म्हणून हे 3 जे हरिपाठ आहेत, ते माझ्या अभ्यासाचे रेफरन्स ग्रंथ असणार आहेत. त्यामुळे चिंतन जर का कोणाला पाहायचं असेल, समजा आणखीन विस्तारित चिंतन पाहायचं असेल, तर या 3ही हरिपाठाच्या पुस्तकांचा अभ्यास करावा आणि तो अभ्यास केला, की मला माझ्या आनंदापर्यंत आपल्याला जाण्याची एक व्यवस्था तयार होते. परमार्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये मी आनंदाचा ठेवा आहे, एवढंच कळण्यापुरता अभ्यास आहे. दुसरं काहीही नाही. अशा पद्धतीने मी जर का देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो किंवा समाधान ते पावावे निस्संगपणे, असं जे काय समर्थांचं म्हणणं आहे, निस्संग समाधान, की कोणत्याही व्यक्तीवर, वस्तूवर आणि परिस्थितीवर अवलंबून नसलेलं जे समाधान आहे, अस्सल समाधान, की जे कधी कमी होत नाही आणि वाढतही नाही, ते जे आहे तेवढंच राहतं कायम, असं जे असतची असे रूप असलेलं समाधान जे आहे, ते समाधान मला प्राप्त व्हावं, हाच खरा हरिपाठाच्या अभ्यासाचा हेतू आहे. आता आपल्याला दुसरा विचार जो आहे तो हरिपाठाचे काही अर्थ आहेत का? म्हणजे त्या हरिशब्दाला काय म्हणणं आहे? तर हरिशब्दाचा एक अर्थ असा आहे, की जो हरण करतो तो हरी. आता कशाचं हरण करतो? तर माझ्या अंतःकरणाचं हरण करतो. म्हणजे माझं जे पूर्वीचं जे अशुद्ध अंतःकरण आहे, की जे जगाला सत्यत्व देतं, ते या सृष्टीकडे बघण्याचा जेव्हा विचार येतो, तेव्हा ते कामक्रोधाने भरलेलं असतं. पण तेच अंतःकरण शुद्ध करून मुख्य विचार काय आहे? तेच अंतःकरण शुद्ध हरिपाठ करतो आणि मग त्या शुद्धतेतनं तो आपल्याला अनुक्रमे आनंद रूपतेपर्यंतचा प्रवास पूर्ण करायला लावतो. ही भूमिका मला समजावून सांगायची. कारण का हरिपाठ हा असा ग्रंथ आहे, की एकदा का त्याच्या आपण सान्निध्यात आलो, तर त्याचं वाढतं प्रेम हे सतत आपल्याला बूस्ट करत राहतं. म्हणजे मला माझ्या अभ्यासापर्यंत नेण्यासाठी ते मला खूप काही मदत करतं आणि ते थोडक्या-थोडक्या शब्दात करतं. जाडजूड शब्दात करत नाही. म्हणजे शास्त्राचे जाड शब्द तिथे थोडेसे कमी प्रमाणात बोलले गेलेले आहेत. श्री शंकर महाराजांनी आपल्या ह्याच्यात शास्त्र शब्दांचा तिथे व्यवस्थितपणे वापर केलेला आहे. अगदी माफक वापर केलेला आहे. तो आपल्याला लक्षात येईल. म्हणजे इथे माझ्या अंतःकरणाचं हरण होतं, ही भूमिका तिथे आहे. मग ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये होत नाही का? अशी भूमिका जेव्हा मांडायची वेळ येते, तेव्हा ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये ते घडतं. पण कसं होऊन जातं? मी गप्पच होऊन जातो. पण इथे मात्र कसं आहे, गप्प न होता तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. अशा पद्धतीने तो अभंगांचं चिंतन करतो आणि तेच ब्रह्म म्हणजे व्यक्त न होणारं अव्यक्त ब्रह्म हे व्यक्त स्वरूपामध्ये त्याचं वर्णन करतो आणि असं जे काय व्यक्त स्वरूपात आनंदाचं उदाहरण जे आहे, ते मात्र फार सुंदर असतं. ते आपल्याला अभ्यास करायला किंवा त्या आनंदापर्यंत न्यायला खूप काही सुंदर असतं. म्हणून इथे आपल्याला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी इथून सुरुवात केली आणि मग ते मकर कुंडले असं ते विठ्ठलाचं ध्यान जे आहे ते मग शेवटी म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. असं का म्हटले? पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणजे श्रीमुख हे ब्रह्मरूप मुख आहे ही भूमिका आहे. ते हे परब्रह्म उभे विटेवरी. आता ते परब्रह्म थेट पंढरपूरला आलं. कुठून आलं? तर ते वैकुंठातनं पंढरपूरला आलं. मग ते माझ्याच अभ्यासासाठी आलं. म्हणजे त्या पांडुरंगाची खरोखरीच इच्छा आहे, की ते श्रीमुख या शब्दाचा अर्थ उपलक्षणे. श्रीमुख या शब्दाचा अर्थ विठ्ठलाला समजून घ्या. तोच हरी काय झाला? विठ्ठल रूपाने आपल्या समोर आला. मग असाच हरी जो आहे ब्रह्मरूप हरी, तो जर का आपल्या पुढे सगुण रूपाने आला, तर त्याच्या भेटीगाठी घेता येतात. आणि त्या भेटीगाठीमध्ये आनंद आहे. मुख्य विचार काय आहे, की सद्गुरूंची भेट घ्यायला मला खूप आवडते. अगदी बरोबर आहे. पण ते मला काय म्हणतात, की "अरे देहाच्या पातळीवरची भेट जर का घ्यायला गेलो, तर सखया तुझेनी उद्देशे, भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेट विसकुसे ऐसी आभे." ज्ञानदेवच 65 म्हणतात, की चांगदेव महाराजांना सखा म्हटलेलं आहे. आणि असं सख्य भक्तीतनं श्री ज्ञानदेव म्हणतात, की तुझी शरीराच्या पातळीवर भेट घ्यायला मला आवडली असती, पण मुख्य विचार काय आहे ज्ञानलक्षणामध्ये, की त्या आत्मभक्तीचा विचार जास्त होतो.
म्हणजे त्या निर्गुण भक्तीचा विचार जास्त होतो. पण इथे मात्र काय आहे, की तुम्ही ही भेट जी आहे, आत्मभेट, ही काहीही न बिघडू देता सगुण रूपाने आपण ती एन्जॉय करू शकतो. म्हणून इथे दोन्हींचेही विचार आपल्यापुढे सहज मांडलेले आहेत. ते ज्ञानलक्षणाचाही विचार मांडलाय, भक्तिलक्षणाचाही विचार मांडलाय. म्हणून आपण तूर्तास म्हणजे आनंदाचा दृढ अपरोक्ष अनुभव येईपर्यंत तेच अव्यक्त ब्रह्म हरिरूपाने आपल्यासमोर आलेलं आहे, असा एक विचार करता येतो. मग हरिपाठ शब्दाचा काही अर्थ आहे का? तर हरीचा नामस्मरण करणे, उच्चारण करणे हे हरिपाठाचं एक लक्षण आहे, की हरिपाठ हा गेयता रूप आहे. म्हणजे त्याला सुंदर आपल्याला म्हणता येतो. अशा पद्धतीने इथे विचार आहेत. म्हणून इथे काय आहे, हरिपाठामध्ये नामस्मरणाचं उच्चारण आहे. नामस्मरण भक्तीचं महत्त्व तिथे मांडलं गेलेलं आहे आणि नामस्मरण भक्तीचं महत्त्व सर्व संतांनी मांडलंय. गोंदवलेकर महाराजांनी मांडलंय. त्यांनी त्यांच्या अभंगातही ठिकठिकाणी मांडले. मी एकदा गोंदवल्याला गेलो होतो. तिथे सगळे ते माळधारी म्हणजे माळ हातात असलेली सगळी मंडळी पाहिली आणि मग ती सतत नामस्मरण करण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यांना विचारलं, की "नक्की तुम्ही काय करताय?" त्यावेळी ते म्हणाले, "आम्ही नामस्मरण करतोय." मग म्हटलं, "तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांप्रमाणे नामस्मरण करताय का?" ते ते त्यातले काही जण म्हणाले, "नाही, नाही. आम्ही प्रवचनं वाचतो. पण ते हरी महाराज, श्री महाराज असं म्हणतात, तुम्ही नामस्मरण घ्या." पण ते म्हणतात तुम्ही समजून-उमजून नामस्मरण घ्या, ही भूमिका मला कळली पाहिजे. माझे श्री गुरु एक्झॅक्टली ते बोलतात, की तू समजून-उमजून नाम घे, प्रत्येक गोष्ट समजून-उमजून कर आणि अशी समजून-उमजून का गोष्ट केली, तर तू तुझ्या हरीशी लवकरात लवकर एकरूप होशील. म्हणजे नाम आणि नामीचा अभेद जर मला समजून घेता आला, तर मग मी माझ्या आनंदाकडे सहज प्रवृत्त व्हायला सहज माझी वृत्ती तयार होऊन जाते. आणि ती वृत्ती कशामुळे तयार होते? म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती एखादी कृती करण्यासाठी ती बरोबर ती अंतःकरण वृत्ती तिथे हजर असली पाहिजे. म्हणजे 100% देण्या इतपत ती जर हजर असेल, तर माझी कृती ही जास्त सफल होते. म्हणून इथे सफल होण्यासाठी हरी उच्चारण करणं गरजेचं आहे. कारण हरीला अनुकूल प्रतिकूल विचार नसतात हरीच्या ठिकाणी आणि त्याच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल विचार नसल्यामुळे मी माझ्या सहज आनंदाकडे निघून जायला मला सहज मदत होते. म्हणून इथे आपल्याला हरिपाठ नुसताच म्हणायचा नाहीये, तर प्रथम जे काय सांगितलंय त्या हरिपाठाचा अभ्यासच करायचा आहे. म्हणून हरिपाठाचं जे तत्वज्ञान आहे, ते विठ्ठल प्राप्तीचं तत्वज्ञान आहे. म्हणजेच याचा अर्थ पुन्हा ब्रह्मप्राप्तीचं तत्वज्ञान आहे. कारण विठ्ठल आणि ब्रह्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. हा विचार आपल्यापुढे येतो. मग आता काय झालं पाहिजे? त्या हरिपाठाचा एक विचार असाही येतो, की हरिपाठाचं पठण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये गेयता आहे. नंतर मानवाचा संबंध सतत प्रेमाशी असतो. म्हणून प्रेम नव्हे दावता बोलता अशा इतक्या पातळीपर्यंतचं जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे प्रेमाच्या संदर्भातलं, ते चित्ताचित्त जाणे. म्हणजे मी आणि विठ्ठल या दोघांमध्ये जी एकतेची एक जी मोठी सुंदर एक गोष्ट तयार होते, ती गोष्ट मला अनुभवायची. विठ्ठलाला तर आहेच आहे. आणि विठ्ठल जर त्याला माहितीच आहे, की मी आनंदरूप आहे. पण मी आनंदरूप आहे हे त्याला जास्त सांगायचंय. म्हणून त्या "कैचा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव, देव तोची होय गुरु." म्हणजे तोच माझ्यासमोर गुरुरूपात येतो, मला मार्गदर्शन करतो. म्हणून इथे या हरिपाठाचा एक विषय असा आहे, की प्रेमभाव आणि तो प्रेमभाव आपल्या अंतःकरणात स्त्रवला पाहिजे. आणि तो जर का प्रेमभाव स्त्रवला, तर मग हरीच्या दासा हरिदाही दिशा किंवा आपण म्हणतो त्रिभुवन संचले विठ्ठले गा, हा जो संतांचा अनुभव आहे, तो साधक दृष्टीने मी तसा प्रयत्न करू शकतो. आणि तो तसा प्रयत्न केला, तर मी माझ्या आनंदापर्यंत जाण्याची व्यवस्था सहज पूर्ण करू शकतो. म्हणून हरिपाठाचं श्रवण, मनन, चिंतन या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. मनन, चिंतन या शब्दाचे अर्थ एकच आहे. पण तिथून पुढे निधिध्यासनापर्यंतचा जो विचार आहे, तो आपल्याला हरिपाठाच्या निमित्ताने कळला पाहिजे. मग हरिपाठाचा नियम केला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणण्याचा नियम असतो. जसं त्या ब्राह्मणांनी स्नानसंध्या करावी हा त्याला नियम दिलाय. वेदांनी नियम दिलाय. तसंच आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणण्याचा नियम आहे. म्हणून वारकऱ्याने रोज हरिपाठ म्हणावा आणि मग त्या रोज हरिपाठाच्या होणाऱ्या चिंतनातनं माझी अंतःकरण वृत्ती ही आनंदापर्यंत निघून जावी ही भूमिका आहे.
आता पुढे एक विचार असा आहे, की श्री शंकर महाराजांनी मांडलेला आहे, की हरिपाठ सूत्रबद्ध आहे. आता ब्रह्मसूत्र आहे. आता सूत्र शब्दाचा अर्थ असा आहे, की सूत्रबद्ध मांडणीमध्ये थोडक्यात केलेली मांडणी. आता तुम्ही ब्रह्मसूत्राचं बुक जर का पाहिलं, तर त्याचे 2 भाग आहेत. माझ्या श्रीगुरूंनी अर्थासह लिहिलेले आहेत आणि त्यात खंडन-मंडन हे सगळ्या गोष्टी आहेत. मग जेव्हा ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायची वेळ आली, तेव्हा खंडन-मंडन काही कळेना. मग त्यावेळी माझे श्रीगुरू म्हणाले, की पहिली 4 सूत्र आणि अध्यास भाष्य हेच ब्रह्मसूत्र समजून घेण्याचं प्रथम साधन आहे. आणि मग त्याच्यावर तू कॉन्सन्ट्रेट हो, तेवढंच तुझ्या जीवनमुक्तीसाठी पुरेसं आहे. अशा पद्धतीने मी ती 4 सूत्र आणि तो सगळा विचार पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला काही एक अभ्यासाचा थोडासा प्रकाश माझ्या डोक्यात पडला. पण ते सगळं प्रकरण पाहताना मात्र अत्यंत अवघड आहे असं लक्षात आलं. मग इथे हरिपाठाचा विवरणाचा विचार जेव्हा येतो, 27 अभंग नेमके आणि नेटके. मुख्य मुद्दा काय आहे? समर्थांचं म्हणणं आहे, की नेटका परमार्थ व्हायला पाहिजे आणि तो नेमका नेटका परमार्थ आपल्याला जर करायचा असेल, म्हणजे थोडक्यात जीवब्रह्मैक्य तत्त्वज्ञानाचा जर का विचार करायचा असेल, तर मग काही अडचण नाही. कारण इथे म्हटलंय, की ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलंय, "अथ अथातो ब्रह्मजिज्ञासा." अथ म्हणजे केव्हा? अथ म्हणजे साधक साधन चतुष्टय संपन्न झाल्यावर आणि माझ्यासारखा साधक तर नाहीच साधन चतुष्टय संपन्न. मग तिथं "असोनी संसारी जिव्हे वेगू करी." हरिपाठाने थोडासा अधिकार काय केला? हलका केला. हलका केला या शब्दाचा अर्थ सुरुवातीला हलका केलेला आहे. तिथंही शेवटची क्वालिफाईंग मॅटर्स साधन चतुष्टय संपन्न आहे. पण हरिपाठ मला साधन चतुष्टय संपन्नतेपर्यंत घेऊन जातो. आणि असं घेऊन जाणारं जे काय हरिपाठाचं चिंतन आहे, ते आपल्याला खूप करणीय आहे. म्हणून इथे तत्वज्ञान सांगणे, नंतर त्या तत्वज्ञानाचा आणि माझा संबंध सिद्ध करणे आणि त्यातून ते हरिपाठ भाष्य निर्माण झालेलं आहे. या 3 जणांचं जे हरिपाठ भाष्य आहे, ते आपल्याला सहज कळण्यासारखं आहे. कारण त्या ज्ञानदेवांचं मनोगत कोणाला चांगलं कळू शकतं? तर असे जे काय स्थितप्रज्ञ मंडळी असतात त्यांना कळतं आणि त्यांच्या लेखनातनं तो हरिपाठ आपल्यापुढे येतो आणि म्हणून आपल्याला तो चिंतनीय ठरतो. हरिपाठामध्ये नामाचं महत्त्व अत्यंत ठळकपणे सांगितलं गेलेलं आहे. यात शंका नाही. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सुद्धा श्री ज्ञानदेवांनी हरिपाठाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे, की कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा उदंड विशद करावी. पण त्यातला महत्त्वाचा भाग आजचा काय आहे, की कृष्णा विष्णू हरी गोविंद. याचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपण म्हणूया, की तो थोडासा ज्ञानप्रधान ग्रंथ आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये नामस्मरणाचं महत्त्व आलेलं आहे आणि हा तर निखळ नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा ग्रंथ आहे आणि मग नामे पाषाण तरले, मग नामाने पाषाण तरले तर मग मी हा दगड का न तरावा, अशी एक भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते, की जड अचेतन दगडांना सुद्धा श्रीराम नावाचं एक अक्षर त्याच्यावर लिहिलं गेलं आणि ते दगड पावन झाले. श्रीराम त्या दगडांवरनं चालत गेले, त्या दगडांचा उद्धार झाला. म्हणजे याचा अर्थ जड अचेतन वस्तूंचाही उद्धार या नामस्मरणाने होतो. तर हा जडचेतनाचा संघात असलेला जो उदय आहे, त्याचा उद्धार का न व्हावा? उद्धार शब्दाचा अर्थ जीवब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे आनंदरूप स्थिती का प्राप्त न व्हावी? म्हणून आपल्याला हरिपाठाचा अभ्यास यासाठी सुद्धा करायचा आहे. म्हणजेच नामस्मरणाचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि या हरिपाठाच्या शेवटी आमचे साखरे महाराज एकदा म्हणाले होते अभ्यास करताना, की विचारसागरचा अभ्यास सुरू केलाय खरा, पण जेव्हा 7वा तरंग संपेल, तेव्हा मी जीवनमुक्त झालेलो असेल, असा संकल्प करून बसा. म्हणून इथे संकल्प करूनच बसायचंय, की हरिपाठे गेले ते निवांतची ठेले. हा अनुभव घेऊनच मी हरिपाठ संपता एक इतिश्री करणार आहे या ग्रंथाची, अशी एक भूमिका तयार करावी. आणि नाही झालं, तर पुन्हा अभ्यासाला सुरुवात आहेच आहे ना. षडलिंगातला अभ्यास हे तत्व आहेच आहे. तो विचार आपण करूया. म्हणून ही ज्ञानदेवांची आवडी आहे. नामस्मरण करणे ही ज्ञानदेवांची आवडी आहे. ती आपली पण आवडी झाली पाहिजे. ती गोंंदवलेकर महाराजांची आवडी आहे. मग त्यांनी नामाचा पुरस्कार केलाय. मग ते एवढे संत पदीची असलेली मंडळी जर नामस्मरणाचा विचार करतात, तर मी नामस्मरणाला थोडंसं कमी दर्जाचं साधन समजत असेल, तर हा भ्रम मी लगेच काढून घेण्याची गरज आहे. काही विद्वानांचा विचार आहे, की माऊलींनी ज्ञानेश्वरी
आधी लिहिली का हरिपाठ आधी लिहिला. आपल्या दृष्टीने तो काही विषय महत्वाचा नाहीये, कारण श्री शंकर महाराजांनी तो विषय तिथे खूप विस्तृतपणे मांडलेला आहे. मला त्या विषयात पडायचं नाहीये, कारण आम्हाला ज्ञानेश्वरी उपयोगाची आहे, आम्हाला हरिपाठही उपयोगाचा आहे. म्हणून तो प्रश्न विद्वान मंडळींनी डिस्कस करावा. आम्हाला ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हा आमच्या मुक्तीला कारण आहे, म्हणून मी काय आहे, मी अभ्यास करणार आहे, ही भूमिका आपल्या पुढे एक तयार होते. आता हरिपाठाचा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी हरिपाठ आणि उपनिषदांचा काही संबंध लावता येतो का, ही भूमिका मांडावी लागते. कारण उपनिषदांचं तत्वज्ञान काय आहे? उपनिषदांचं तत्वज्ञानामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे. म्हणजे ब्रह्मविद्या तिथे सांगितली. मग हरिपाठामध्ये काय सांगितलंय? हरिपाठामध्येही तेच सांगितलंय. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे सकळ सिद्धी. केशीराज म्हणजे विठ्ठल. म्हणजे या बुद्धीचं वैभव हे केवळ हरीला प्राप्त करून घेण्यातच आहे. पुन्हा अव्यक्त ब्रह्म बरोबर हरी, ही भूमिका आता आपल्या अभ्यासाची सुरूच झालेली आहे. अशा पद्धतीने जर का उपनिषदाचं आणि हरिपाठाचं तात्पर्य जर का एकच असेल, तर मग आपल्याला तो तात्पर्य निश्चय आपल्या अंतःकरणात तयार झाला पाहिजे. आता तात्पर्य निश्चय आपल्या अंतःकरणात तयार करायचा असेल, तात्पर्य या शब्दाचा अर्थ की त्या हरिपाठ सांगण्याचं कारण काय, उपनिषद समजावून सांगण्याचं कारण काय, तो एक जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सिद्ध व्हावं, ही भूमिका आहे. त्या हरिपाठाची भूमिका तीच आहे आणि उपनिषदांची भूमिका तीच आहे. पण उपनिषद संस्कृतमध्ये, हरिपाठ आमच्या प्राकृत भाषेत आहे. कारण ज्ञानदेव पण म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा. तो रसिकत्वाचा परतत्वाला झालेला स्पर्श माऊलींनी माझ्या प्राकृत म्हणजे मराठी भाषेत आणला. मला संस्कृत येतच नाही, मग मी काय करू? म्हणून इथे आपल्याला हरिपाठ काय करतो आणि उपनिषद काय करतं, तर दोन्ही एकच सांगतात. उपनिषद ब्रह्माच्या संदर्भात उच्चारण करतं, तसंच ज्ञानदेवांचा जो हरिपाठ जो आहे, तो ब्रह्म इज इक्वल टू हरी या शब्दांनी आपल्या पुढे मांडतो. म्हणून असं त्या हरिपाठाचं चिंतन करताना आपलं चिंतन हे का बंदिस्तीत झालं पाहिजे. आणि ते जर बंदिस्तीतलं चिंतन असेल, म्हणजे याचा अर्थ ते जर का नॅरो पॅसेजमध्ये जर का चिंतन चाललं, म्हणजे परपेंडिक्युलर चिंतन चाललं, तर माझा जो प्रवास आहे जीवनमुक्तीपर्यंतचा, तो प्रवास सहज पूर्ण होऊ शकतो. म्हणून इथे हरिपाठाची सुद्धा षडलिंग आहेत आणि लिंग शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो. त्या चिन्हांच्या बंदिस्तीत मी जर का माझा अभ्यास केला, तर मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी सहज एक वृत्ती तयार करता येते आणि ती अतिशय कमी वेळात आपल्याला आपल्या आनंदापर्यंत घेऊन जाते. मग आता उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता असली पाहिजे, हे ग्रंथाचं षडलिंगाचं लक्षण आहे. आता उपक्रम म्हणजे ग्रंथाची सुरुवात आणि उपसंहार म्हणजे ग्रंथाचा शेवट. आता ही भूमिका आहे. मग ती हरिपाठात पहिल्या अभंगात उपक्रम सांगायला सुरुवात झाली आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे त्यांनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ही भूमिका मांडलीच. हा उपक्रम आहे. आणि नंतर उपसंहार मात्र काय सांगितला, कृष्णनामी संकल्प धरून राहे. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या कृष्णनामामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं तू केलं, तर कृष्णनामी संकल्प धरून राहे. तुझी अंतःकरण वृत्ती कृष्णमय होऊन जाईल. आणि कृष्णमय होणं या शब्दाचा अर्थ पुन्हा ब्रह्म, अव्यक्त ब्रह्म बरोबर कृष्ण, सगुण श्रीकृष्ण अशी भूमिका आहे. म्हणजे इथे श्रीकृष्ण ह्या शब्दाने ब्रह्म ह्या स्वरूपाचाही निर्देश केलेला आहे. म्हणून इथे उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता आहे. म्हणून आपल्याला हरिमुखे म्हणानी जरी सुरुवात केलेली असली, तरी सुद्धा आपलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे श्रवण मनन चिंतनीय किंवा मग निदिध्यासनापर्यंत गेलेलं असलं पाहिजे. निदिध्यासनामध्ये अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार. आता याचा अर्थ नामस्मरणकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता. कष्टा वाचून नाम आलं पाहिजे आणि त्या नामनामीचा जो संबंध आहे तो कळला पाहिजे. परवाच मी 2 दिवसापूर्वी साखरे महाराजांकडे गेलो, त्यावेळी ते म्हणाले सोहमभाव अस्तावला पाहिजे. आता सोहमभाव म्हणण्याची वेळ त्या ज्ञानलक्षणा भक्तीतनं आली. मग सोहमभावमध्ये नामभाव नाही काय? कारण आमचा हरी जो आहे ना, तो ब्रह्मरूप हरी आहे. मग असं जर असेल तर सोहमभाव या शब्दाला आपण नामभाव असं म्हणूया. मग नामभावही अस्तावला पाहिजे. तो कृष्णनामी संकल्प धरून राहे असा सहज भाव झाला, की मग काय झालेला आहे, नामभाव अस्तावला आहे आणि असा अस्तावला पाहिजे. म्हणजे सहजावस्थेत गेला पाहिजे. ही भूमिका श्री ज्ञानदेवांची आपल्याला लक्षात येते. आता दुसरं जे षडलिंग आहे ते अभ्यास.
प्रत्येक गोष्टीत अभ्यास हा व्हावा. मुख्य मुद्दा काय आहे, की आता हे काय चाललंय आपण अभ्यास करतो. अभ्यासातनं काही गोष्टी कळतात आणि त्या गोष्टी कळल्या, की आपण त्या गोष्टींचा फॉलो करू शकतो. म्हणून अभ्यासामध्ये काय आहे, पुनरावृत्ती आहे. पुनरुक्ती हा दोष आहे. पण पुनरुक्ती दोष का स्वीकारावा लागतो? कारण अविद्या ही माझी अनंत काळाची आहे. ती अनंत काळाची अविद्या, ती प्रवाहाच्या विरुद्ध मी चालायला लागतो, म्हणजे अविद्येचा प्रवाहाच्या विरुद्ध, तेव्हा ती आपल्याला थोडासा विरोध करतेच. मग तो विरोध जर का बाजूला करायचा असेल, तर मात्र आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मग ज्ञानदेव म्हणतात, "एकनाम हरी द्वैतनाम दुरी" किंवा हरी उच्चारण मंत्र हा अगाध. म्हणून हरिपाठामध्ये हरिनामाचा भक्तीचा अभ्यासच सांगितलाय आणि तो अभ्यास मी केला पाहिजे. कारण समर्थ म्हणतात पुन्हा, "बुद्धिवीण प्राणी सकळ ते अवघेची बासकळ" किंवा "मुख्य मुद्दा अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तर झाकोन असावे." आपल्याला प्रगट होण्याचा विषय बाजूला असू दे, पण अभ्यासही तर केला पाहिजे की नाही. म्हणून इथे "अभ्यासे येऊन मीळ" असंही ज्ञानदेव म्हणतात किंवा "बुद्धी निश्चये आत्मज्ञान, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे." म्हणजे या बुद्धीचा उपयोग हा मी केला पाहिजे. बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे, असे सिनियर साखरे महाराज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ती बुद्धी नामस्मरणामध्ये विलीन झाली पाहिजे, अभ्यास करणारी, हा शेवटचा विचार आहे. पण तो कशामुळे शक्य आहे? तर तो अभ्यासामुळे शक्य आहे, ही भूमिका आपल्याला लक्षात येते. मग या ग्रंथाचं काही अपूर्वता आहे का? तिसरं षडलिंग आहे. आणि अपूर्वता शब्दाचा अर्थ अलौकिक सांगणं. म्हणजे आपण व्यावहारिक सत्तेतलं सगळेच बोलतात. तू हे केलंस तर तुझी गरिबी दूर होईल. तू अशा पद्धतीने प्रयत्न केलेस तर तू श्रीमंत होशील, हे होशील, ते होईल. सगळं काही मिळेल. पण समाधानाबद्दल काय बोलायचं? मग नामाचं महत्व काय आहे? समाधान ते पावावे निस्संगपणे. नाम म्हणे भोगी त्यागी, मग पुन्हा नाम म्हणे मुक्त, तो जाणावा. नाम म्हणे नित्य, तो जाणावा मुक्त. म्हणजे नामस्मरणामध्ये मुक्ती आहे. आणि असं जे काय नामस्मरणाची अपूर्वता आहे ना, ती वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. अशा पद्धतीने वेदशास्त्र सुद्धा नामस्मरणाचा पुरस्कार करतो. तर मग त्या नामस्मरणाचा विचार या हरिपाठात करणीय आहे. म्हणून संत मंडळी, वेदशास्त्र तर आहेच, पण संत मंडळी जास्त प्रमाण आहेत, हा त्यातला अनुभव आहे. कारण वेद अतिप्राचीन आहेत. मग मला जवळचे कोण आहेत? अति जवळचे कोण आहेत? तर माझे संत आहेत, माझे श्रीगुरु आहेत. मग त्यांचा उपयोग करून मी नामस्मरण भक्तीचा जो विचार आहे, तो प्रगल्भ माझ्या अंतःकरणात विस्तारित करून घेतला पाहिजे. आता अर्थवाद म्हणजे पुन्हा एखाद्या गोष्टीचं महत्त्व हे षडलिंग असं समजावून सांगतं, की एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तव स्तुती हा त्यातला आपला अर्थवादाचा विचार आहे. मग हरी हरी मंत्र हा शिवाचा. आता शिव एकरूपच आहेत ना, तरी सुद्धा ते रामाचा जप करतात. आणि राम कोणाचा जप करतो? त्या शिवाचा जप करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की आपल्याला सतत त्या आनंदाकडे जाण्याचा विचार जो आहे ना, तो ते आपल्या पुढे मांडतात आणि मग सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, मग प्रल्हादीच्या जागी मग उदयी बिंबला, अशी भूमिका तयार व्हायला काय हरकत आहे. पण त्यासाठी पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ही भूमिका आपल्याला सतत अंतःकरणात आपल्याला ठेवावी लागेल. आता पाचवं जे षडलिंग आहे ते उपपत्ती आहे. आता उपपत्ती शब्दामध्ये काही उदाहरणं दिली पाहिजेत, काही अर्थ समजावून सांगितले पाहिजेत. आता उदाहरण देऊन समजावून सांगणे किंवा त्या एखाद्या अर्थाची उपपत्ती सांगणे हा या ग्रंथाचा मुख्य हेतू आहे आणि तोही इथे सफल आहे. पापाचे कळप पळती पुढते पुढे किंवा गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणजे गगनापेक्षाही ते मोठं नाम आहे. या शब्दाचा अर्थ नाम हे निरपेक्ष व्यापक आहे आणि ते निरपेक्ष व्यापक नाम आपण नाम घेऊन आपण ते सिद्ध करतो. ब्रह्मस्वरूपाला नाम नाही. मग आता ब्रह्मस्वरूप अनाम आहे. माझं अनाम्यासी नामे ठेवीती, ही आत्मदृष्टीने बोलली आहे. मग आता काय झालं, ते आपली जी सूत्रबद्धता आहे की अव्यक्त ब्रह्मच हरिरूपात माझ्यासमोर आल्यामुळे ब्रह्म, अव्यक्त ब्रह्माचं हरी हे नाम आहे, अशी आपण आता अंतःकरणात व्यवहार करू शकतो. कारण ज्यावेळी मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो हरी हरी म्हणत, त्यावेळी मी माझ्या आनंदाकडे सहज निघून जातो. म्हणून इथे शेवटी सहावा जो विचार आहे षडलिंगातला, तो फल. म्हणजे हे मला काय मिळणार हो? इथे कुठलीही कृती ही स्वतःला काय मिळणार यातूनच पुढे जाते. आणि ती जर का कृती मला काय मिळणार यातून पुढे जात असेल, तर मग हरी उच्चारणी अनंत पापराशी जातीला लयासी क्षण मात्रे.
म्हणजे पापाचे कळप पळती पुढे, संचितातलं जे पाप आहे ते माझं नामस्मरणाने दूर होतं. त्यानंतर या जन्मामध्ये मी कोणतीही कृती मी करतो या भूमिकेतनं करणार नाही, कारण हरी या सर्वांचा करता आहे. मी करता ऐसे म्हणसी, तेणे मी कष्टी होसी, राम करता म्हणसी, यश कीर्ती प्रताप. राम हरी रूपच आहे. म्हणजे हरीचं एक रूप राम आहे, हरीचं एक रूप कृष्ण आहे. जे आपलं आवडतं दैवत असेल ते सगळं हरीचं रूपच आहे. श्री गुरु सुद्धा हरीचं रूप आहे. तो विषय पुढे येईल. मुद्दा काय आहे की हरीच्या उच्चारणांनी अनंत पापराशी लयाला जातात आणि मग पुढे म्हणतात उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणजे मुख्य फल काय आहे या हरिपाठाचं, तर मला त्या मोक्षाचा लाभ होणार आहे. आणि मोक्ष शब्दाचा अर्थ काय आहे की त्या आनंदरूप सच्चिदानंद ब्रह्मरूप तत्वाचा आनंदाचा दृढ अपरोक्षत्वाने पक्का अशा पद्धतीने अनुभव येणे. मग असं जे पापपुण्याचा जो विचार आहे ना, ते पापपुण्याचा विचार की पापाची निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते हरिपाठाने, ते अवांतर फल आहे. आपल्याला पापपुण्याचा विचार करायचा नाहीये. जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. त्या शुद्ध पुण्याला मला एकरूपतेला जाणायचंय. ते शुद्ध पुण्य कमवायचं असेल तर सत्संगतीशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे हरिपाठामध्ये एक विषय पण आमच्या श्री शंकर महाराजांनी मांडलाय की इथे अर्चन दास्य भक्तीचा विशेष विचार सांगितलेला नाहीये. मुख्य विचार काय आहे, हरिपाठाचा हेतू जो आहे ना, तो नामभक्ती सांगण्याचा आहे. त्यांना सांगायची नाहीये म्हणजे या दोन भक्तींना त्यांना म्हणूया, म्हणजे मी उपलक्षणात्मक बोलते, उरलेल्या भक्तींना त्यांना कमी दर्जा द्यायचा आहे असं नाहीये म्हणणं. पण हरिपाठामध्ये विशेषत्वाने नामस्मरणाचा विचार आहे, म्हणून हरिपाठ हा आपल्याला अभ्यास करणीय आहे, ही भूमिका लक्षात येईल. मग आता हरिपाठामध्ये सगुण विचारच, भक्तिप्रद विचारच काय म्हणूया आपल्या पुढे विशेषत्वाने आलेला आहे. म्हणून इथे सगुण आणि निर्गुणाचा उत्कृष्ट मेळ आहे. सगुण निर्गुण गुणाचे आगुण, हरिविण मन व्यर्थ जाई. म्हणजे त्यांनी सगुणही सांगितलं, त्या अपेक्षेने असलेलं निर्गुणही सांगितलं आणि त्या अपेक्षेने असलेलं अगुणताही सांगितली, म्हणजे शुद्ध ब्रह्माचाही विचार सांगितला. पण खाली मात्र शेवट करताना अभंगाचा म्हणतायत हरिविण मन व्यर्थ जाई. म्हणजे पुन्हा हरीशिवाय तुला कोणीही आधार नाही. कारण मला आधार आधेय भाव संबंधात जीवन जगायची सतत सवय लागलेली आहे. मला माझ्या आई वडिलांचा आधार आहे, मला माझ्या भगवंताचा आधार आहे. आणि मग आधार कोणाचा असावा, आधार हरीचा असावा. कारण हरीचा आधार असेल तर तो सगळ्या आधाराचाही आधार आहे. म्हणजे माझे आई वडील वगैरे सगळं काही काय आहेत, तो श्री हरीच आहे. म्हणून पाहिन आवडीने श्रीमुख, अशा पद्धतीने आहे. किंवा सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवीवरू, अशा पद्धतीने बोलणी होते संतांची, ती आहे. मग तोच निर्गुण विचार सगुण विचार या दोन्हींचे विचारांचं जे काय एक मेळ आहे, किंवा अत्यंत म्हणूया त्याला प्रोफेशनली आपण असं म्हणू शकतो की अत्यंत उत्कृष्टपणे त्या एकत्रीकरणाचा एक विचार जो आहे तो हरिपाठात आलाय. म्हणून हरिपाठाचा अभ्यास आपल्याला करणीय आहे. आता हरिपाठामध्ये श्री गुरु भक्तीचं महत्व आहे की नाही? आहेच. कारण का, द्वैतबुद्धी गेली तरच हरीचं वैभव कळेल. आणि ती द्वैतबुद्धी राहिली तर हरीचं वैभव कसं कळेल मला? मग द्वैतबुद्धी घालवणारे कोण आहेत? मग द्वैतबुद्धी घालवणारे श्री गुरु आहेत. मग त्या श्री गुरूंकडनं मार्गदर्शन त्या हरिपाठाचं होणं ही मोठी मुख्य भूमिका आहे. म्हणून इथे श्री गुरु सुद्धा हे हरीचं रूपच आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण तेच ब्रह्म, अव्यक्त ब्रह्म ईश्वर रूपाने पांडुरंगाच्या रूपात माझ्यासमोर आलं आणि तोच पांडुरंग माझ्या श्री गुरूंच्या रूपात माझ्यासमोर आला. मग सर्व ठिकाणी तेच तत्व पाहणं जनिवनी. पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात की जनिवनी सर्वत्र काय आहे, विठ्ठलच भरलेला आहे, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. ही भूमिका हरिपाठातनं तयार होते. म्हणून आपल्याला हे सगळं वैभव जे आहेत ते समजावून सांगणारे माझे श्री गुरु आहेत, हा निश्चय करून हरिपाठाचा अभ्यास करावा. म्हणून इथे हरिपाठ केवळ जीवनमुक्तीचं तत्वज्ञान सांगतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बरोबर आहे. पण ते म्हणण्यामध्ये जीवनमुक्तीचं तत्वज्ञान सांगायचंय. कारण पुन्हा म्हणतात साधुवोध झाला तो नुरोनिया ठेला. ही सहजावस्था आहे की त्या साधुवोध झाला पाहिजे. साधू शब्दाचा अर्थ पवित्र असा अर्थ आहे. मग या जगामध्ये ब्रह्मस्वरूपाशिवाय पवित्र असं काहीच नाही. म्हणून साधुवोध झाला नुरोनिया ठेला याचीच चर्चा सगळीकडे आहे. आणि तीच चर्चा आपल्याला हरिपाठात मिळते. आणि म्हणून तीच चर्चा आपण हरिपाठाच्या निमित्ताने करणार आहोत.
आता हरिपाठामध्ये चारही मुक्तींचा विचार केलेला आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता अशा पद्धतीने आणि शेवटी सायुज्यता. म्हणून सलोकतामध्ये वैकुंठात जाण्याची इच्छा आहे म्हणजे क्रममुक्तीचा विचार आहे, की हरिपाठ समजून उमजून न घेता मी पाहिलेत वारकरी केवळ विठ्ठलाच्या सन्निध राहायचंय त्यांना. ते म्हणतात आम्हाला विठ्ठलाशिवाय दुसरं काही आम्हाला अवधान नाहीये. आम्ही सर्वांमध्ये विठ्ठल पाहतो. असं शुद्ध आणि निर्मळ अंतःकरण जे आहे ते काय करतं, ते वैकुंठ लोकात त्यांना घेऊन जातं आणि शेवटी ते सायुज्य मुक्तीला प्राप्त होतात. किंवा भगवान विष्णूच्या सान्निध्यात, विठ्ठलाच्या सान्निध्यात राहण्याचं त्यांना भाग्य लाभतं. हरिपाठामध्ये उल्लेख केलेला आहे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आता ही काय आहे? ही समीपता आहे. अशा पद्धतीने हरिपाठामध्ये तोही विचार मांडलाय. स्वरूपता म्हणजे चतुर्भुजादी स्वरूपाची प्राप्ती होते. चतुर्भुज नर होऊनी ठेले, ही भूमिका हरिपाठात आहे ना. आणि मग पुन्हा सायुज्यता, शेवटी हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, किंवा भरला घनदाट हरी दिसे. अद्वय ब्रह्मस्वरूपता ही याच देहात प्राप्त होणे, लाभणे, हा या सायुज्यतेचा खरा विचार आहे. स म्हणजे स्वरूप, युज म्हणजे जोडणे, आणि तेच या जीवनामध्ये ते जोडलं जाणं, त्यासाठी आपण अभ्यास करत आहोत. ही भूमिका आपल्याला विचार करावी लागते. कारण काय असतं, अधिकार भेदाचा विचार करावाच लागतो, की प्रत्येक जण हा एक अधिकार घेऊन येतो. पण माझं म्हणणं असं आहे, की त्याच अधिकारावर मी राहावं अशी काही भूमिका विठ्ठलाची नाहीये, श्री गुरुची नाहीये. तो अधिकार हळूहळू उत्तरोत्तर वाढत जावा, आणि उत्तरोत्तर वाढत जाऊन याच जीवनात मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो, अशी भूमिका आपल्या पुढे तयार करता येते. पण वेदांताला क्रममुक्ती ही मान्य आहे, तसंच श्री ज्ञानदेवांनाही मान्य आहे. म्हणून इथे काही नाही तर निदान क्रममुक्ती तरी तुला मिळेल, आणि ती काय कमी दर्जाची आहे का, अशा पद्धतीने विचार होईल. पण सायुज्यतेसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, हा खरा विचार आहे. म्हणून इथे त्याचं कारण असं आहे, की ज्ञानीपुरुषाला वैकुंठी जाण्याची काही आवश्यकता नसते. कारण का हरी हाच त्यांचा वैकुंठ होतो. आणि मग हरी हाच त्यांचा वैकुंठ झाला की भरला घनदाट हरी दिसे, असा ओतप्रोत हरिभाव जो अंतःकरणात तयार होतो, तोच हरितत्व जनिवनी अशी जी भूमिका मांडलेली आहे, तर ती जनिवनी हरितत्वाची भूमिका, किंवा हरीची दासा हरिदाही दिशा, अशा पद्धतीने ती व्यक्त होते. आता माझ्या श्रीगुरूंनी एक मुद्दा त्यांच्या प्रस्तावनेत मांडलेला आहे, तो हरिपाठातील अनुबंध. आणि अनुबंध शब्दाचा अर्थ थोडा शास्त्र भाग आहे, पण त्या अनुबंधातनं दादा आपण काय झालं. सॉरी, आपण ही लिंक हा 45 सुरू केली, त्यामुळे कदाचित बंद होईल. बघ, बंद होईल तेव्हा बघू. लिंक फेसबुकवर येईन त्याचं सगळं, नका काळजी करू. हा हा, तर हरिपाठातील अनुबंध जो आहे तो आपल्याला खूप उपयोगाचा असतो. आणि मग तो अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या रूपाने अनुबंध येतो. अनुशब्दाचा अर्थ पाठीमागे जाणे. त्या बंदिस्तीमध्ये जात आपण आपल्या आनंदाचा विचार पूर्ण करू शकतो. असोनी संसारी हा अधिकारी आहे. मोक्षरूपात हा हरिपाठाचा विषय आहे. आणि मग ग्रंथ व अभ्यासक याचा वाच्य वाचक भाव संबंध आहे. मला ग्रंथाचा वाचन करायचंय, मी त्याचा वाचक आहे. आणि मग फळ काय आहे, तेणे मुक्तिचारी साधी आल्या. म्हणून हरिपाठ हा परिपूर्ण ग्रंथ आहे. म्हणून हरिपाठाची सहस्र नामं जरी असली हरीची, तरी सुद्धा आपल्याला ते जे काय जीवनमुक्तीचा प्रवास करण्यासाठी मला जे माझ्या श्री गुरूंनी दिलेलं नाम आहे, ते सिद्ध नाम आहे. आणि तेच आपल्याला आनंदाकडे जाण्यासाठी, म्हणजे हरीची जिज्ञासा उत्पन्न करण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे. म्हणून हरी जरी सगुण असला तरी सुद्धा काही काळजी करण्याचं कारण नाही. कारण सगुण आणि निर्गुण दोन्ही एकरूपच आहे. म्हणजे तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू ऐकू गोविंदू रे. म्हणून निरुपाधिक ब्रह्म समजावून घेताना, म्हणजे आजच्या अभ्यासाचा शेवट करताना, की निरुपाधिक ब्रह्म समजावून घेताना त्या सोपाधिकातनच आपल्याला जावं लागतं. म्हणजे ते जे सगुण ब्रह्म आहे ते सोपाधिक ब्रह्म आहे, आणि निर्गुण ब्रह्म जे अव्यक्त 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, त्या ब्रह्माचा विचार आपल्याला मान्य आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे, या सगुणाकडनं, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संतासंगी. म्हणजे त्या सार असारातनं मी सार तत्वाकडे सहज जाऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, सगुण आणि निर्गुण हा जो विचार आहे हा सापेक्षतेने गेलेला विचार आहे. तर तो विचार आपला सहज शांत होऊ शकतो. आणि शेवटी साधन संपल्यावर प्रारब्धवशात असलेलं जे आयुष्य आहे ते जीवनमुक्त
कोणत्या परिस्थितीत पूर्ण करतो, अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते, त्यावेळी मी एकदा माझ्या श्रीगुरूंना विचारलं, की कुतूहलाने विचारलं, की "तुम्ही काय करता नक्की?" तर ते म्हणतात, "मी नाम घेतो." म्हणजे याचा अर्थ नाम पहिल्यांदा पण आहे आणि जीवनमुक्ती साधल्यावरच पण आहे. मग असं जर असेल, तर त्या हरिपाठाच्या निमित्ताने नामस्मरणाचा विचार मी करायला काय हरकत आहे? असा एक प्रयत्न मी हरिपाठाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने आपल्यापुढे मांडलेला आहे. तो सर्वांनी मला मांडायला एक म्हणूया प्रवृत्त केलं आणि त्या प्रवृत्त केलं म्हणून मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि आज इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत श्री पांडुरंगाय नमः.